देवी माताच्या मंदिरामध्ये बघा, डोंगरामध्येच पाशानी देवी आहे, तिच्याच मंदिरामध्ये. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन आणि शुभेच्छा तुम्हाला. साबुदाणा वडा आवडला ना? हो मस्त. हॅलो, गुड मॉर्निंग. बापरे, तुझ्या डोळ्यावरती बघ काय आहे इथे बघ. हा, आज मंडे आहे ना, आणि मंडेला शाळेत नाही गेली बघा अनया, अशीच बसली. शाळेत का नाही गेली आज? कारण आज सॅटर्डे आहे. आज सॅटर्डे आहे? मला वाटलं संडे आहे. मग सॅटर्डे आहे, मग काय आहे आज? आज महाशिवरात्री आहे. वाव, महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक पांडेची फॅन आहे का तू? आणि तू लास्ट टाइम आपल्याला जो तुझा रिअलिस्टिक ड्रॉइंग दाखवलेला होतास बघ मोराचा, ते आपल्या मंडळीला खूप आवडला होता. मग तू त्यांना मंडाला आर्ट्स दाखवणार होतीस, तर रेडी आहे, दाखवू शकतेस? तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर सकाळीच ब्लॉगला सुरुवात केले, कारण आपला जो 3 देश फिरायचा प्लॅनिंग आहे ते दिवस कुठे ना कुठे जवळ येते. तर त्याचीच पॅकिंग बाकी आहे, आणि आणखी एक मित्र येणार आहे त्याच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन. त्यासाठी ओमाची सर्व तयारी चालू आहे किचन मध्ये. आता अनयाला येऊ द्या तिचा मंडाला आर्ट्स घेऊन, तो बघूया. आणि पाहुण्यांच्या पाहुणचारामध्ये ओमा काय बनवते किचन मध्ये तेही जाणून घेऊया. वाव, हिची बॅग बघा अनयाची, पांडाची बॅग आहे. हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि बॅग वरती पांडा पण लिहिलाय. हार्दिक पांडाचीच मला वाटते तू मोठी फॅन आहेस ना. आणि आता तुम्हाला दाखवणार आहे मंडाला. पहिलेच मी मंडेला बोलत होतो, पण मंडाला आर्ट. वाव, हे बघा शेडिंग तिचे, हे आहे. हा बघा, इंडिया. लवकर दाखव, दरवाजावरती कोणतरी आलाय आमच्या. कोण आली? आणि माहिडा आली. माहिडा, हाय. मंदिरात गेलेलीस काय? पाया पडलीस? आमचं गाणं पण होतं. हा, शंकराचं गाणं होतं ना, मस्त. शंभू पण होतं. वा, दाखव आता तू. हे स्पायडर वेब बघताय तुम्ही, आणि हे छोटे वाले आहे स्पायडर वेब इकडे. आणि हे मंडेला आहे. वाव, हे बघा मंडेला. सरळ कर. हा, हे तू बनवलंस? मस्त आहे ना माई. तर मंडळी, कसा वाटला मंडाला? मंडाला का मंडेला? मंडाला आर्ट्स नक्की कमेंट करून सांगा. बघा, कानातला जसं झुमका असतो ना तसंच बनवलंय. हे ड्रीम कॅचर आहे. ड्रीम कॅचर. अच्छा, ड्रीम कॅचर आहे काय? जे बॅड ड्रीम्स येतात ते कॅच करते ना. हा, मस्त. व्हेरी गुड, कीप इट अप. तर आज महाशिवरात्री आहे, त्यानिमित्त उमा पूजा करते. पण अनयाला काम दिलंय बघा, म्हणजे पाहुणी मंडळी येणार आहेत, त्यांच्यासाठी वाटते साबुदाणा वडा बनणार आहे. त्याचसाठी अनया तू हे करतेस ना, बटाट्याची साल काढते. आणि माईला बघा, तिच्या मामाने गिफ्ट दिली ना गाडी. दे, मला दे. हा, आणि माई सांगते तिला नको, मला द्यायला आली ती गाडी, दे. तर माई गाडी चालवून दाखवणार. ये कुरकुर कुरकुर कुरकुर. बापरे, मागे पण येतो. बापरे, उलटी पण फिरते. तर पूजा वगैरे करून उमा आलेली आहे इकडे. काय सकाळी सकाळी लिपस्टिक वगैरे, काय मेकअप वगैरे करून आलीस काय? आता तुम्ही रोज लिपस्टिक वापरू शकता टेन्शन फ्री, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मामाअर्थचा हायड्रे मेड क्रेयॉन ट्रान्सफर प्रूफ लिपस्टिक, ज्याच्यामध्ये 7 शेड्स आहे. अनया, तुला कुठलं शेड आवडलं? मला आवडला लिची पिंक. लिची पिंक, कारण तुझं लिची फ्रूट फेवरेट आहे म्हणून. हो. आणि हे लिपस्टिक आहे लाईट ॲज एअर अँड कम्फर्टेबल टू वेअर. एका स्ट्रोक मध्ये याचं काम होते, म्हणजे हे 1 स्ट्रोक ऍप्लिकेशन आहे आणि इंटेन्स कलर पे ऑफ आहे, म्हणजे 7 डे 7 कलर. याच्यामध्ये ॲरगन ऑइलचे गुडनेस आहेत, ज्यामुळे लिप्स नरिश राहतात. आणि यामध्ये हायड्रोलिक ऍसिड आहे, ज्याच्याने लिप्स डीपली हायड्रेट होतात. आणि लिपस्टिक आहे वॉटरप्रूफ आणि ट्रान्सफर प्रूफ, म्हणजे 12 तास पर्यंत हायड्रेट
हायड्रेशन आणि लॉंग स्टे ठेवतात. वन स्ट्रोक ऍप्लिकेशन विथ 7 days 7 कलर्स. हे तुम्ही डेली वापरू शकतात कारण हे मेड सेट सर्टिफाईड आहे. नो टॉक्सिन्स, नो केमिकल्स आणि नो पॅराबेन्स आहे. मामाअर्थचा ऑफिशियल वेबसाईट मधून तुम्ही काही प्रोडक्ट्स मागवता तर माझा कुपन कोड लक्षात ठेवा, उरण 2023, ज्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% डिस्काउंट भेटून जातात. मामाअर्थचा प्रोडक्ट्स तुम्ही मागवतात तर लिंक होतात एका झाडाशी. म्हणजे त्यांचे टार्गेट आहे की 2025 पर्यंत 1 मिलियन झाड लावणार आहे. आणि मामाअर्थचा प्रोडक्ट्स अमेझॉन, नायका आणि फ्लिपकार्ट मध्ये पण अवेलेबल आहे. आणि नियर बाय स्टोर मध्ये पण मामाअर्थचा प्रोडक्ट अवेलेबल आहे. तुम्ही कुठून घेता ते मला नक्की कमेंट करून सांगा. मामाअर्थचा ऍप iOS आणि अँड्रॉइड दोन्ही मध्ये पण आहे. तर थांबले कशासाठी, आता जाऊन ऑर्डर करा मामाअर्थचा प्रोडक्ट्स अँड एव्हरीडे मेकअप नॅचरली. आता सर्व पदार्थ मिक्स करून झालेत आणि अनाया बघा हेल्प करते मम्माला ना. सकाळी बटाटी सोडून दिली आणि आता सर्व मसाले टाकायला मदत करते. फ्रेंड्स, तुम्ही पण तुमच्या मम्मीला हेल्प करताय ना. हा बघा, आता मीठ टाकणार. मीठ, वा मीठ पण टाकलं. हे मीठ टाकते का काय करते? हार्दिक पांडे, बस बस. तर एकदम सोपी रेसिपी आहे साबुदाणा वड्याची. साबुदाणा वडा रात्री भिजत घाला, बटाटी शिजवा, बटाटे टाका आणि शेंगदाणा मिक्सर करून मारून टाका ना. एवढंच आहे ना. बाकी सर्व मीठ मसाले टाका आणि वडे बनवून तव्यामध्ये टाका, तेलामध्ये टाका. तर तेच आता वडे वगैरे तळून घेऊया. आपल्या मित्राचा पण फोन आलाय, मी त्यांना घ्यायला जातो. आलाय चैतन्य आणि साध्वी. चैतन्य, साध्वी, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला लग्नाला आणि अभिनंदन. बरे आहो ना. आणि थँक्यू येण्यासाठी इथपर्यंत. आणि आणायला चॉकलेट्स पण आणलेत. तरी आणायचा मूड बघा. चॉकलेट्स आवडत नाही तुला? आवडतात ना. आज लवकर उठली ती. आज सुट्टी आहे तिला म्हणून लवकर उठली. कधी आहे मग लग्न? 26-27 फेब्रुवारी ना. युट्यूब फॅमिलीने पण सर्वांनी या. 26-27 करंजाला आहे, उरण करंजा हनुमान मंदिराकडे. अच्छा. आणि चैतन्याबद्दल सांगायचं झालं तर भरपूर सॉंग्स वगैरे करतो. कोणता सॉंग केलेलं रिसेंटली? नारली पौर्णिमेच्या सणाला केलेला ना. आणि एक द्रोणगिरी मातेचा पण मस्त एकदम व्हिडिओ बनवलेला. हे बघ, मी हिला सांगितलं ओमा तुला सॉन्ग मध्ये डान्स करायला आवडेल काय? वहिनीची इच्छा आहे खूप डान्स करायची पण तिला ऑफरच येत नाही. अनाया तू पण करशील ना सॉन्ग मध्ये डान्स? अनाया नाही करणार. झालंय ना. चालेल चालेल. चला, थँक्यू थँक्यू आणि परत एकदा शुभेच्छा. घ्या घ्या. साबुदाणा वडे बनवलेत गरम गरम तुमच्यासाठी. आज उपास आहे साध्वीचा. साध्वीचा उपास आहे महाशिवरात्री. साबुदाणा वडा खाशील ना? साबुदाणा वडा खाईल. नाही, साध्वी दिदी सोबत आम्ही कुठे गेलेलो माहिती आहे काय? गोव्याला 31st टायमाला. तू नव्हतीस, तू कुठेतरी फिरायला गेलो. ती दिदीच तुझ्या एवढी होती. भरपूर आपल्या गप्पा गोष्टी झाल्या म्हणूनच आता बघतोय पत्रिका देताना. येऊ लग्नाला येऊ नक्की.
सगळ्यांचं आमंत्रण घेऊन आता आलोय आपण शंकराच्या मंदिरामध्ये. आपल्या बेलापूरमध्येच एक मंदिर आहे मस्त एकदम डोंगरावरती. देवीच्या मंदिरामध्ये गेलेलो ना आपण अनया, तिथेच जावं लागतंय. त्याच मंदिराचे शंकराचे दर्शन घ्यायला आलोय. आणि इथे सर्व डोंगरामध्ये मंदिरच आहेत आणि भरपूर गर्दी आहे आज. किती पायऱ्यात? पायऱ्या काय मोजल्या नाही मी, पण तरी लागतील 10-15 मिनिटं. हा, आपण तन्वी सोबत आलेलो ना एकदम टॉपच्या मंदिरात, तिकडेच आहे. मी पण आणि तू पण आलेलो ना. हा, नवरात्रीमध्ये आलेलो ना, तिकडेच बाजूला शंकराचं मंदिर आहे, तिथेच चाललंय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय जय शिवशंकर. शंभो शिवा. ओम नमः शिवाय. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. तर मंदिरामध्ये जास्त गर्दी होती म्हणून काय तिथे शूट नाही केलो पाहिलो. आणि भरपूर म्युझिक वगैरे पण चालू आहे. आणि आता आलोय आम्ही देवी माताच्या मंदिरामध्ये. बघा डोंगरामध्येच पाशानी देवी आहे, तिच्याच मंदिरामध्ये ना. नाही बोला आता राणी की जय, महाकाली देवी की जय. तर पाया वगैरे पडून आलोय आम्ही. आणि आता आणायला बघा कसला ज्यूस पितेस? गन्नेचा शुगर केन ज्यूस. आणि आणा एकटीच चढली आणि उतरली ना. काय एवढा काय जास्त चढण नव्हती. आपण वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला गेलेली तेव्हा पण एकटीच चढलेली उतरलेली ना. कसं वाटलं तुला? हा, आणि आम्ही जेव्हा केदारनाथला जाऊ ना तेव्हा अनाय आमच्या सोबत येणार आहे. येशील ना? आपण आहे ना जेव्हा केदारनाथला जाऊ ना तेव्हा आपण टेंट घेऊन जाऊ. टेंट घेऊन काय करणार आहेस तू? तिकडे स्टे करू ना. स्टे करशील म्हणजे आरामात जायचं आहे काय 2-3 दिवस लावून? ठीक आहे चालेल. ज्यूस पी मग चल.